नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा भेटलोय एका नवीन विषयावर. या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करायचंय आणि डिस्कशन करायचंय तुमच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2026 यामध्ये जो आपल्याला नंबर 14 क्रमांकावर जो टॉपिक दिलाय दॅट इज इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स या पर्टिक्युलर विषयाबद्दल, या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे एमपीएससीने नवीन सिलेबस आपल्यासाठी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं इलेक्ट्रिक व्हेकल्स हा एक जो नवखा सब्जेक्ट आहे, नवीन सब्जेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो, तो या ठिकाणी इंट्रोड्यूस केलाय. नवीन याच्यासाठी मी म्हणतोय कारण यापूर्वी जेवढ्याही एक्झाम पर्टिक्युलरली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्या, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आज हा टॉपिक या ठिकाणी इंट्रोड्यूस केलाय. आणि इंट्रोड्यूस करण्याचं कारणही तसंच आहे. आपण सर्व मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये आज आपण बघतो मार्केटमध्ये नव्यानं इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत. मग त्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये कुठलं तंत्रज्ञान आहे, कुठली टेक्नॉलॉजी आहे, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यप्रणाली कशी आहे आणि त्यांचे काय फायदे, काय तोटे या ठिकाणी आपल्याला एन्व्हायरमेंटवर किंवा आपण जी ऑटोमोबाईल इंडस्ट्री या ठिकाणी बघतोय त्याच्यावर दिसतात. हे सर्व एका सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून आपल्याला माहिती असावं आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी एमपीएससीनं तो सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. तर चला या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुमच्या इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स यामध्ये आपल्याला आयोगाच्याकडनं कुठला सिलेबस देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे या ठिकाणी असू शकतात. तर सुरुवात करण्याच्या आधी मी प्रतीक आपल्या सर्वांचं या नवीन लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि चला आपण बघूया या ठिकाणी इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला बघायचंय. सर्वप्रथम परत एकदा की मुलांच्या मनामध्ये काय डाऊट्स आहेत या सर्व सिलेबस विषयी ते पहिल्यांदा बघून घ्या आणि याच्या एवढेच डाऊट मला वाटतं प्रत्येक नवीन मुलाला अभ्यास करताना, प्रत्येक नवीन स्टुडंटला अभ्यास करताना या पर्टिक्युलर सेक्शनचा येत असतील. ते कुठले डाऊट्स आहेत? तर सर इलेक्ट्रिक व्हेकल्स या विषयात नेमका कोणता अभ्यास करायचा आहे? त्याच्यामध्ये तर 3 लाईन्स मध्ये सिलेबस दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये जर आम्ही बघितलं तर हिडन टॉपिक्स काही आहेत का किंवा ते जे पर्टिक्युलर टॉपिक दिलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा या ठिकाणी समावेश होतो ते आम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स मधील कोणत्या संकल्पना अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत? बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज मध्ये कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत? बॅटरी स्पेसिफिकेशन मधील कोणते पॅरामीटर्स परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत? बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम मध्ये कोणते कन्सेप्ट समजून घ्यावेत आणि या संपूर्ण सिलेबस मधील कोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे? हा सर्वात शेवटचा जो प्रश्न आहे ना, हा सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी, स्टुडंट्सनी या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. तर चला या प्रत्येक प्रश्नाचं मी या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिलं, सर्वात महत्वाचं की जसं मी तुम्हाला सांगितलं की यादी या टॉपिकवर कुठलेही प्रश्न किंवा हा टॉपिकच जो आहे हा कुठल्याही एक्झाम मध्ये या ठिकाणी सिलेबसला नव्हता आणि सिलेबस मध्ये नसल्यामुळं आपल्याकडे या टॉपिकचं पीवायक्यू अनालिसिस एक्झॅक्टली इम्पॉर्टंट म्हणजे एक्झॅक्टली जे आहे ते आपल्याकडे इम्पॉर्टंट तर आहे पण आपल्याकडे अवेलेबल नाही. ठीक आहे की सर या टॉपिक मधनं या वर्षी एवढे एवढे प्रश्न आलेत असं काहीही आपल्याकडे अवेलेबल नाहीये. आपण यामध्ये काय करू शकतो तर बाकी एक्झाम मध्ये जसं की बाकीच्या स्टेटमध्ये आरटीओच्या एक्झाम होतात, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होते, बाकीच्या स्टेटमध्ये पण आरटीओच्या एक्झाम होतात. मग त्यांच्यामध्ये जर इलेक्ट्रिक व्हेकल हा सब्जेक्टला असेल, सिलेबसला असेल, तर मग त्यांच्यामध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. किंवा याच्यामध्ये जेव्हा आपण सिलेबस बघतो तेव्हा सिलेबस नुसार महत्वाचं काय असू शकतं किंवा कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येण्याची शक्यता आहे ते सर्व आपण या ठिकाणी विचार करून सांगू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा बघा सिलेबस काय आहे. या ठिकाणी 14 नंबर दिलेला आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आहे इंट्रोडक्शन टू ईव्ही म्हणजे इंट्रोडक्शन टू एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट इन इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड हायब्रिड व्हेकल्स. मग सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेकल्स मध्ये फरक काय आहे. आयसी इंजिनवर आपण आज प्रामुख्यानं भरपूर साऱ्या व्हेकल्स ज्या आहेत त्या आयसी इंजिनद्वारे या ठिकाणी ऑपरेट होतात. मग आयसी इंजिन आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये काय फरक आहे? इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये काय फरक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट कडे या ठिकाणी जाणार आहोत. बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज म्हणजे बॅटरीमध्ये बेस्ड एनर्जी जो स्टोरेज आहे त्याच्यामध्ये कुठले महत्वाचे घटक आहेत या ठिकाणी बघायचं आहे. बॅटरी स्पेसिफिकेशन त्यासोबतच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम हा एवढाच सिलेबस आपल्याला आयोगाने दिलेला आहे. पण या सिलेबसला जेव्हा आपण फोडतो किंवा याला आपण जेव्हा डिस्ट्रीब्यूट करतो, याला जेव्हा आपण डिटेलमध्ये स्टडी करतो त्यावेळेस भरपूर सारे नवीन मुद्दे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, जसं की या ठिकाणी तुम्ही बघा इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये त्याचे टाइप्स असतील, कंपोनंट असतील, ऍडव्हान्टेजेस असतील, भरपूर सारे इलेक्ट्रिक व्हेकलचे वेगवेगळे टाइप्स आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. हायब्रिड व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, माइल्ड हायब्रिड आहे, सिरीज हायब्रिड आहे, पॅरलल हायब्रिड आहे,
हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यासोबत बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेजमध्ये तुम्ही बघा लिथियम आयन बॅटरी आहे, LFP आहे, NMC आहे. हे काय आहे हे सगळं बघायचं आहे. बॅटरी स्पेसिफिकेशन मध्ये व्होल्टेज असेल, कॅपॅसिटी असेल, एनर्जी डेन्सिटी असेल, सी रेटिंग असेल बॅटरीचं, हे सगळं त्या बॅटरीचे पॅरामीटर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यासोबतच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम मध्ये SOC आहे, SOH आहे, सेल बॅलन्सिंग आहे, थर्मल मॅनेजमेंट आहे. हे सर्व आपल्याला बघायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये विचार येत असेल सर SOC SOH काय आहे, पुढे त्याचा तुम्हाला जो आहे तो थोडा कन्सेप्ट देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. बघा त्याच्या आधी याच्यामध्ये 5 टॉपिक आहेत. या पर्टिक्युलर जो बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आहे किंवा तुमचा हा जो इलेक्ट्रिक व्हेकल आहे याच्यामध्ये 5 टॉपिक आहेत. आणि कोणत्या टॉपिक मधनं किती प्रश्न येऊ शकतात याची प्रोबॅबिलिटी काय आहे किंवा सर्वात महत्त्वाचे टॉपिक काय ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स या ठिकाणी प्रिव्हियस एक्झामचा ट्रेंड जर बघितला, व्हेरियस स्टेटमध्ये विचारल्या जाणाऱ्या आरटीओच्या क्वेश्चन बँक्स नुसार म्हणतोय मी, आपल्या स्टेटमध्ये विचारला जात नाही पण बाकीचे काही राज्य आहेत भारतामध्ये ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्स हा आरटीओच्या सिलेबसमध्ये आहे, आधीपासून होता, आपल्याकडे आता आला. तर त्यांचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेसची ही गोष्ट चालू आहे, कारण आरटीओ सोबत आरटीओ आपल्याला कम्पेअर करावं लागेल, बरोबर आहे. तर त्यावेळेस आपण जर बघितलं तर व्हेरी हाय वेटेज या टॉपिकला दिलेला आहे, त्याच्यामधनं ऑलरेडी 2 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता तुमच्या 2026च्या एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर हायब्रिड व्हेकल्स अँड एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट मध्ये या ठिकाणी हाय वेटेज आहे. तुम्ही 2 प्रश्न अजून करू शकता पण हाय आहे, या ठिकाणी व्हेरी हाय वेटेज आहे, 100% इथं तुम्हाला प्रश्न दिसू शकतो. त्याच्यानंतर बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज हे परत व्हेरी हाय कन्सिडरेशनचं चॅप्टर आहे, त्याच्यामधनं 2 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. बॅटरी स्पेसिफिकेशन मध्ये हाय आहे, 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात. आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम मध्ये व्हेरी आहे, इथून परत तुम्हाला 2 प्रश्न दिसू शकतात. असे टोटल मिळून तुम्ही विचार करा एक 10 प्रश्न किंवा 9 ते 11 12 प्रश्नापर्यंत ही तुम्हाला या टॉपिक मधनं प्रश्न दिसू शकतात, कारण हा ऑर्डिनरी टॉपिक नाहीये. ज्या वेळेस कुठल्याही एक्झाम मध्ये कुठलाही आयोग असेल, MPSC असेल, UPSC असेल, SSC असेल, RRB असेल, कुठलाही आयोग असेल, ज्यावेळेस एखादा टॉपिक प्रामुख्याने त्याच्यामध्ये ऍड केला जातो तर त्या टॉपिक कडे पाहण्याचा जो एक्झामिनर सेटर असतो, एक्झाम सेटर असतो, क्वेश्चन सेटर असतो, त्याचा जो व्ह्यू आहे तो खूप वेगळा असतो. त्याला पर्टिक्युलरली तो टॉपिक हायलाइट करायचा असतो, त्याच्यामुळे त्याच्यातनं प्रश्न विचारण्याची जी चान्सेस असतात ते खूप जास्त असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही अजून करू शकता की 10 ते 12 प्रश्न किंवा 8 ते 11 12 प्रश्नापर्यंत या ठिकाणी या पर्टिक्युलर टॉपिकचं वेटेज राहू शकतं. आता 8 ते 10 किंवा 12 प्रश्न आपण म्हणतोय, याचा अर्थ की 16 ते 24 मार्क या पर्टिक्युलर टॉपिक मधनं तुम्ही कॅप्चर करू शकता असं मला वाटतं. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा टॉपिक वाईज जे आपण बघतो की आपल्याला 5 टॉपिक दिलेत, मग त्या 5 टॉपिक मध्ये आपल्याला काय काय अभ्यासलं पाहिजे. जसं की याच्यामध्ये आहे बघा तुम्ही इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स, याच्यामध्ये डेफिनेशन इलेक्ट्रिक व्हेकल्सची आपल्याला अभ्यासायची आहे. टाइप्स ऑफ ईव्ही आहेत, जसं की बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल आहे, हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल आहे, प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे. ठीक आहे, 4 गोष्टी आहेत. बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स, हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स, प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स. आता बऱ्याच लोकांना हे वाटतं की सर फ्युएल सेल जो आहे हा बॅटरीमध्ये येत नाही किंवा हा इलेक्ट्रिक व्हेकलच्या दायऱ्यामध्ये कन्सिडरेशन मध्ये येत नाही, पण तसं नाहीये. ज्या वेळेस मी परत एकदा तुम्हाला सांगतो की कुठलाही नवीन सिलेबस असेल तर त्याच्यामधनं काय प्रश्न आलेत हे ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही हा सब्जेक्ट जो आहे याच्याशी रिलेटेड आहे, इथनं प्रश्न येऊ शकतात, आलेले आहेत, येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी इथे जो आहे तो फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल जो आहे तो या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे आणि तो करावाच लागेल, तिथनं प्रश्न विचारले गेलेले असतात. त्याच्यानंतर आहे कंपोनंट ऑफ ईव्ही, ऍडव्हान्टेज अँड इट्स लिमिटेशन, हे सगळं आपल्याला बघायचं. आणि प्रामुख्याने या ठिकाणी भरपूर जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, जसं की टाइप्स ऑफ ईव्ही, बॅटरी इलेक्ट्रिक, हायब्रिड इलेक्ट्रिक, प्लग इन हायब्रिड आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल, हे खूप महत्वाचं आहे. दुसरा टॉपिक आपल्याकडे आहे दॅट इज हायब्रिड व्हेकल्स अँड एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट. त्याच्यामध्ये परत हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स असेल, प्लग इन हायब्रिड असेल, माइल्ड हायब्रिड आहे, सिरीज हायब्रिड आहे, पॅरलल हायब्रिड आहे आणि एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट. हे सगळे जे टाइप्स आहेत तुम्हाला दिसत आहेत वरचे 5, हे सगळे टाइप्स मध्ये बेसिकली काय फरक आहे. सगळे जर सारखे असते तर या ठिकाणी आपण वेगळे वेगळे लिहिले नसते. हे सगळ्यांमध्ये एक मायन्यूट डिफरन्स आहे, छोटा डिफरन्स याच्यामध्ये आहे आणि यांची काम करण्याची त्याप्रमाणे प्रणाली जी आहे ती वेगळी आहे. तर ती आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल की सर याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत हे आम्हाला समजून घ्यावे लागतील. तिसरा पॉईंट आपल्याकडे या ठिकाणी दिसतो दॅट इज अ बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज. बॅटरी बेस्ड एनर्जी स्टोरेज, आता त्याच्यामध्ये बॅटरी बेस म्हटलंय, त्याच्यामुळे बॅटरी हा जो विषय आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा होऊन जातो. त्याच्यामध्ये
लीड ऍसिड बॅटरीज आपल्याला अभ्यास करायच्या असतील, लिथियम आयन बॅटरीज आहेत, त्याच्यानंतर LFP मीन्स लिथियम आयरन फॉस्फेट बॅटरीज आहेत, त्याच्यानंतर NMC म्हणजे निकेल बेस्ड बॅटरीज आहेत, निकेल मॅंगनीज कोबाल्ट बेस्ड या ठिकाणी बॅटरीज असतात, निकेल बेस्ड बॅटरीज आहेत, बॅटरी सिलेक्शन आहे आणि बॅटरी कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल की ह्या ज्या सगळ्या बॅटरीज आपण या ठिकाणी बघतोय तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये सर्वात सुटेबल असणारी जी बॅटरी आहे ती कुठली आहे आणि कुठले कारण असे आहेत की ज्या कारणांसाठी ही पर्टिक्युलर बॅटरी जी आहे ती मॅक्सिमम ठिकाणी किंवा मॅक्सिमम इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपण युज करतोय. हे सगळं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल की याच प्रकारची बॅटरी आपण काय युज केली, त्याचे काय काय या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला बघायचं असतं. चौथा टॉपिक याच्यामध्ये आपल्याला दिसतोय दॅट इज अ बॅटरी स्पेसिफिकेशन, ज्याच्यामध्ये व्होल्टेज आहे, कॅपॅसिटी आहे, एनर्जी जी डेन्सिटी आहे वॅट हवर्स किंवा किलोवॅट हवर्स मध्ये, एनर्जी डेन्सिटी आहे, पॉवर डेन्सिटी आहे, सी रेटिंग ऑफ द बॅटरीज आहे आणि सायकल लाईफ आहे. हे सगळं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. पुढे जातो, पाचवा टॉपिक आपल्याकडे दॅट इज अ बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. आता हे खूप महत्वाचं आहे की ही जी बॅटरी जी एनर्जी स्टोअर करते आहे त्याला त्याची लाईफ जास्त असली पाहिजे किंवा त्याला प्रॉपर मॅनेज करायचं आहे आपल्याला, त्याची जी डिस्चार्ज होण्याची जी रेटिंग आहे ती एक या ठिकाणी ऑप्टिमम असली पाहिजे. तर त्याच्यासाठी फंक्शन्स ऑफ BMS याचं काय काम आहे, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमची गरज काय आहे, त्याच्यानंतर स्टेट ऑफ चार्ज, याला चार्ज व्हायला किती वेळ लागतो, स्टेट ऑफ हेल्थ, त्याची हेल्थ कशी आहे, सेल बॅलन्सिंग, थर्मल मॅनेजमेंट आणि बॅटरी प्रोटेक्शन. तर हे बॅटरीची जर मॅक्सिमम लाईफ आपल्याला पाहिजे असेल तर बॅटरीला प्रोटेक्ट करण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचे आहेत, कुठली काळजी आपल्याला घेणं गरजेची आहे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, अभ्यासावं लागेल. सर आता हे तर सर्व समजलं की याच्यामध्ये सब टॉपिक्स असे काही असू शकतात, हे आम्हाला फक्त 5 टॉपिक किंवा 2 ते 3 लाईन्स या ठिकाणी आयोगानं दिल्यात. तर याच्यामध्ये सब टॉपिक्स काय असू शकतात हे तर आम्ही अभ्यासलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला सांगा की याच्यामध्ये कशा प्रकारची प्रश्न येतात किंवा या ठिकाणी या प्रश्नांचं वेटेज किती असू शकतं ते तुम्हाला मी दाखवतो. बघा वेटेज हे दाखवतो आणि कशा प्रकारची प्रश्न येतात तेही मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुमच्या मनातली जी डाऊट्स आहेत की हा नवीन टॉपिक आहे, मग याच्यावरून प्रश्न कसे येतील, आम्ही प्रश्न बघितलेले नाहीत, सॉल्व्ह होतील का, किती वेळ लागेल, हे सगळं तुम्हाला जे आहे ते थोडंफार तुमच्या मनातला जो भीती आहे तो मी घालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो टॉपिक मध्ये रिव्हिजन करत असताना हे 3 टॉपिक आपल्याला सर्वात महत्वाचे, सर्वात पहिले रिव्हिजन करायचे आहेत. दॅट इज बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, बॅटरी स्पेसिफिकेशन आणि लिथियम आयन बॅटरीज. इथं सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला दिसतील. आता बघा मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा रिवाइज करावं लागेल ह्या 3 गोष्टी. पण सर रिवाइज करण्यासाठी आम्हाला शिकावं लागेल, आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. तर अभ्यास करताना तुम्हाला तर पूर्ण सिलेबसच अभ्यासावा लागेल. अभ्यास करताना त्याची ऑर्डर नाही, कारण आपल्याला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण शिकायचंय. पण ज्यावेळेस आम्ही रिव्हिजन करतो ना सर, कारण असं बघितलं गेलं की इथनं सर्वात जास्त प्रश्न येतात. मग इथं आम्हाला सर्वात पहिले काय करावं लागेल, टार्गेट करावं लागेल, इथं सर्वात पहिले आम्हाला रिव्हिजन करावी लागेल. ते हे 3 टॉपिक्स आहेत. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला दाखवतो की बऱ्याचशा एक्झाम मध्ये याच्यावरून कसे प्रश्न येतात, म्हणजे तुमच्या मनातली जे डाऊट्स आहेत ते पहिल्यांदा क्लिअर होतील. आणि लक्षात घ्या, मी अशा एक्झाम्स घेतल्या बाहेरचे स्टेट, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर हा सिलेबसच नव्हता, पण महाराष्ट्राच्या सोडून भारतामध्ये असे काही राज्य आहेत ज्या राज्यांच्या आरटीओच्या एक्झाम मध्ये हे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी इलेक्ट्रिक व्हेकल्स हा सिलेबस मध्ये आहे आणि रिसेंट क्वेश्चन पेपर घेण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे 2024 असेल, 25 असेल किंवा 2023 असेल, 2022 असेल, 2021 असेल, म्हणजे जवळचे एकदम रिसेंट पेपर मी या ठिकाणी स्टडी केलेत आणि त्याच्यामधनं काही एक असं म्हणू शकतो आपण की एक प्रोटोटाईप किंवा डेमो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी एक्झाम मध्ये येतात आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण पण एक्झाम मध्ये एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, कारण त्या ठिकाणी सिलेबस बऱ्यापैकी सेम होता. आपल्या स्टेटचा सिलेबस, MPSC न दिलेला सिलेबस हाही बऱ्यापैकी सेम आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारची प्रश्न येतात ही आपल्याला थोडंसं या ठिकाणी अभ्यासावं लागेल. जसं की आता तुम्ही बघू शकता पुदुच्चेरीमध्ये असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा पेपर झालाय 16 मार्च 2025 ला. त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे द व्हेकल दॅट प्रोड्युसेस द झिरो इमिशन इज. आपल्याला माहिती आहे हा तर सर्वात महत्वाचा मोठा ऍडव्हान्टेज आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जो आहे तो आपल्याला काय असेल या ठिकाणी आन्सर मध्ये दिलेला असेल. अशा प्रकारे प्रश्न आहे. हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा, हे आपण विसरू शकत नाही. दुसरा प्रश्न मला तुम्हाला दाखवायचा आहे, दॅट इज प्रश्न बघा कुठे आहे, पुदुच्चेरी या परत 16 मार्च 2025 रिसेंट 2025 चा प्रश्न आहे आणि काय म्हटलंय, अन इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस म्हटलंय. बघा लक्षात घ्या, फक्त इलेक्ट्रिक डिव्हाइस नाही तर इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस म्हटलेला आहे दॅट कंटिन्युअसली प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी फ्रॉम एन एक्सटर्नल फ्युएल सप्लाय इज कॉल्ड. आता बघा त्यांनी इलेक्ट्रिक डिव्हाइस म्हटलेलं नाही, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी हे येणार नाही. या ठिकाणी फ्युएल सेल जो आहे तो इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस आहे, तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून देतो आपल्याला.
ठीक आहे. आता हा पण 2025 चा प्रश्न आहे आणि लक्षात घ्या, इथे जर फ्युएल सेलवर प्रश्न विचारला, याचा अर्थ मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं होतं, की इथे आम्हाला हे जे आहे, दॅट इज अ फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल. काय आहे? फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल. हेही सर आम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? आम्हाला या ठिकाणी याला सिलेबसमध्ये घ्यावं लागेल. याला आम्हाला विचारात घ्यावं लागेल. करेक्ट आहे. बघा लक्ष कसं आहे माहितीये का, की आपण या ठिकाणी कुठल्याहीच गोष्ट जी आहे ती स्किप नाही करू शकत. आम्हाला सिलेक्शन पाहिजे आणि आम्ही त्या सिलेक्शनसाठी कुठल्याही लेव्हलचा अभ्यास करायला तयार आहोत सर. कुठल्याही लेव्हलचा अभ्यास करायला, कुठल्याही लेव्हलची प्रॅक्टिस करायला, कुठल्याही लेव्हलची मेहनत करायला आम्ही तयार आहोत. पण जर आम्हाला माहिती आहे की एक्झाममध्ये वेगळ्या-वेगळ्या एक्झाममध्ये सेम सिलेबस आहे आणि तिथे फ्युएल सेलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो प्रश्न आमच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी आम्हाला प्रिपेअर राहावं लागेल. प्रिपेअर जर राहायचं असेल, तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव आम्हाला करावाच लागेल. बरोबर आहे? चला त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही, की सर हे महत्वाचं नाही. नाही महत्वाचं आहे, म्हणूनच इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दुसरा स्टेट आपण घेतलाय दॅट इज आसाम. आसाममध्ये जो असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर असतो, त्याला एन्फोर्समेंट इन्स्पेक्टर म्हणतात. आरटीओ आपण त्याला आरटीओ इन्स्पेक्टर म्हणतो. आसाममध्ये त्याला एन्फोर्समेंट इन्स्पेक्टर म्हणतात. 2025 मध्ये ते पण पेपर झाली. त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रिक व्हेइकल सिलेबसला होतं आणि त्याच्यामध्ये बघा प्रश्न काय विचारलाय, अ प्रमोशन ऑफ इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड व्हेइकल्स ॲज अ पार्ट ऑफ व्हेइक्युलर पॉप्युलेशन कंट्रोल इनिशिएटिव्ह इन इंडिया वॉज टेकन थ्रू. म्हणजे हे जे इलेक्ट्रिक व्हेइकल्सला प्रमोशन देण्याचं जे काम चाललंय ते कोण करताय भारतामध्ये, इंडियामध्ये? त्याच्यामध्ये आहे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन 2020 आणि फास्टर अडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया. तर याच्यामध्ये हे दोघंही जे आहेत, नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन आणि फेम, याचा फुल फॉर्म आहे फेम. बघा लक्षात घ्या, फेम स्कीम. फेम स्कीम म्हणतात त्याला. फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स, हे फेम स्कीम आहे. आता या फेम मध्ये फेम 1 आहे आणि फेम 2 आहे. म्हणजे या फेमच्या स्कीमचे ना 2 पार्ट आहेत. बघा लक्षात घ्या, फेम 1 आणि फेम 2 हे दोन्ही आम्हाला अभ्यासावे लागतील सर. हे दोन्ही आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आता हे जी फेम स्कीम आहे, फास्टर अडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स, याचप्रमाणे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. बरोबर आहे? याचप्रमाणे आमच्याकडं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी आहे. महाराष्ट्राचं इलेक्ट्रिक वाहन धोरण आहे. तेही आपल्याला अभ्यासावं लागेल, कारण महाराष्ट्राचा पेपर होतोय आणि त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत इलेक्ट्रिक व्हेइकलला प्रमोट करण्यासाठी, तेही महत्वाचे आहेत. तेही आपल्याला अभ्यासावं लागेल. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या स्कीम आहेत, फेम 1 असेल, फेम 2 असेल, त्याचप्रमाणे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन, हे आपल्याला अभ्यासावं लागेल, की याच्यामध्ये काय दिलंय, काय घटक आहेत, इलेक्ट्रिक व्हेइकलला प्रमोट करण्यासाठी शासन काय काय करतंय, हे आपल्याला महत्वाचं आहे किंवा महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपल्याकडे जीपीएससीचा. जीपीएससी मीन्स गुजरात असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर मध्ये जो पेपर झालाय 2025 चा रिसेंट पेपर आहे. बघा लक्षात घ्या. पहिलं स्टेट आपण बघितलं पुदुच्चेरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आसाम. त्याच्यानंतर गुजरातचा प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्याच्यामध्ये काय विचारलंय, फेम 1 चा प्रश्न विचारला. मी आताच तुमच्याशी डिस्कस केलं की फेम 1 असेल, फेम 2 असेल, आपल्याला अभ्यासावं लागेल. तर फेम 1 यांना विचारलंय, देट इज फास्टर अडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेइकल्स इन इंडिया वॉज एक्सटेंडेड अप टू. म्हणजे ही जी फेम 1 स्कीम आहे ही कुठपर्यंत गव्हर्नमेंटने एक्सटेंड केली आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2015 आहे, 1 एप्रिल 2015, 1 एप्रिल 2015, 1 एप्रिल 2019 आणि 31 ऑफ मार्च 2019. तर याच्यामध्ये कुठलीही स्कीम असेल, तर जनरली तुम्हाला मी थोडासा डेमो देतो. कुठलीही स्कीम असेल तर ती तुमचा जो फायनान्शियल इयर असतो तो एंड होईपर्यंत जनरली जी आहे ती अनाऊन्स केली जाते, किंवा तुमचा जो इयर एंड असतो म्हणजे 31 डिसेंबर तिथपर्यंत असते किंवा 31 मार्च पर्यंत असते, कारण मार्चला फायनान्शियल इयर एंड होतं आणि कुठलीही स्कीम राबवण्यासाठी आपल्याला बजेट लागतं. आणि बजेट जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की बजेटचा एंडिंग जो आहे तो 31 मार्चला होतो. त्याच्यामुळे या ठिकाणी ही जी फेम 1 स्कीम आहे ही पण गव्हर्नमेंटने कुठपर्यंत दिली होती, तर ही पण दिली होती आपल्याला 31 ऑफ मार्च 2019 पर्यंत. ही जी स्कीम आहे ती एक्सटेंड गव्हर्नमेंटने केलेली होती. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ना डी. मी तुम्हाला आन्सर सांगण्याचा प्रयत्न नाही करतोय, मी तुम्हाला एक्झाम मध्ये कसे प्रश्न येत आहेत आणि रिसेंट या पर्टिक्युलर एक्झामचा किंवा या सिलेबसचा ट्रेंड कुठे जातोय, एक्झामिनर कशा प्रकारचे प्रश्न विचारतायत वेगवेगळ्या स्टेटमध्ये, त्याच्यावरनं आपल्याला आपल्या स्टेटमध्येही कसे प्रश्न विचारतात याची थोडी कल्पना येईल, याची थोडी आयडिया येईल, हा माझा प्रयत्न आहे. मी तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न कसे येतील हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या स्टेटमध्ये सेम प्रश्न येईल का याची काही गॅरंटी नाही, पण आपल्याला याच्यातनं काय काय कव्हर करायचंय
हे आपल्याला या ठिकाणी जरूर या ठिकाणी समजणार आहे. पुढचा आहे आपल्याकडे स्टेट केरला. बघा चौथा केरळा स्टेट आहे. केरळा स्टेटमध्ये 2023 मध्ये असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा पेपर झालेला होता. त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारला, व्हेन वॉज द फर्स्ट इलेक्ट्रिक कार इन्व्हेंटेड? इलेक्ट्रिक व्हेकल ही टेक्नॉलॉजी आताची नाही आहे. याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होत ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत पोहोचली आहे. ओरिजिनल खरी ही जी टेक्नॉलॉजी आली होती ती आली होती 1832 ला. याचं इन्व्हेन्शन 1832 आहे, पण त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते, काही लिमिटेशन्स होते आणि ते फिनिशिंग करत आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी प्रश्न दाखवण्याचं कारण हे असं आहे की या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलची हिस्ट्री आम्हाला माहिती असली पाहिजे, की सर त्याला पहिल्यांदा इन्व्हेंट कोणी केलं, ते कुठून आलं. इथनं पण प्रश्न केरळनं विचारलाय. याचा अर्थ महाराष्ट्र विचारू शकत नाही का? 100% विचारू शकतो. त्याने इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स असं सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल्स बद्दल इंट्रोडक्शन त्याचं सर्व काही बेसिक पासून आम्हाला माहिती असलं पाहिजे सर. त्याच्यानंतर स्टेट आहे नागालँड. बघा लक्षात घ्या, 5वं स्टेट आहे. मी 5 किंवा अशा बऱ्याचशा स्टेटचा अभ्यास केलेला आहे आरटीओचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नागालँड हे 5वं स्टेट आहे. बघा आपण आतापर्यंत आसाम बघितलं, गुजरात बघितलं, केरळ बघितलं, नागालँड बघितलं. ठीक आहे. आता आपल्याकडे नागालँड आहे. क्वेश्चन आहे फ्युएल सेलचा परत. फ्युएल सेल परत या ठिकाणी ही इलेक्ट्रिक व्हेकलचा पार्ट आहे आणि तो आपल्याला इथे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण त्याचा अभ्यास करावा लागेल. तर फ्युएल सेल कन्वर्ट्स केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी युजिंग अ रिएक्शन. फ्युएल सेल काय करतो? केमिकल एनर्जी तुमच्या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो आणि त्या रिएक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचं इमिशन होत नाही. आणि इमिशन का होत नाही? तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी फ्युएल बर्न होत नाही. आणि बर्न का होत नाही? कारण त्या ठिकाणी या ठिकाणी एलिमिनेशन ऑफ कंबशन ऑफ फ्युएल्स ही टेक्नॉलॉजी किंवा हा जे प्रिन्सिपल आहे या प्रिन्सिपलवर बेस तुमचा फ्युएल सेल काम करतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आन्सर असणार आहे दॅट इज एलिमिनेशन ऑफ कंबशन ऑफ फ्युएल. त्या ठिकाणी कंबशन होत नाही आणि फ्युएल जे आहे ते जळत नाही. जळत नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गॅसेस जे आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये आपण रिलीज करत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला याला क्लीन एनर्जी सोर्स असं नाव दिलेलं आहे फ्युएल सेलला. आणि त्याच्यामुळेच हा जो घटक आहे तो इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे आपल्याला फ्युएल सेलही या ठिकाणी वाचणं किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा मला सांगायचं काय आहे, वेगवेगळे स्टेट आहेत, वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न आहेत, पण प्रश्नामध्ये साधर्म्य असं आहे की काही घटक आपल्याला तुम्हाला दिसतील कॉन्स्टंटली विचारण्यात येत आहेत आणि ते आपल्याला फोकस करावेच लागतील. आपण त्याला निग्लेक्ट करून चालणार नाहीये. पुढचा स्टेट आहे परत नागालँड. ॲब्रिव्हिएशन ऑफ HEV स्टँड्स फॉर. HEV म्हणजे काय असं त्यांना विचारलंय आणि आता थोड्या वेळापूर्वी आपण बोललो HEV स्टँड्स फॉर व्हॉट? हायली इफिशियंट नाही. हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल्स होऊ शकतं. हायली इकॉनॉमिक नाही. हायली इंजिनियर्ड व्हेकल नाही. याचा आन्सर असेल हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग तुम्हाला याचा सोडून उद्या PHEVचं विचारणार. PHEV म्हणजे काय विचारणार? तुम्हाला माहित असलं पाहिजे प्लग इन हायब्रिड व्हेकल्स. त्याच्यानंतर तुम्हाला माइल्ड हायब्रिड, सिरीज हायब्रिड मध्ये काय डिफरन्स आहे ते विचारू शकता किंवा काहीही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. फक्त आपल्याला हे कळलं पाहिजे, हे तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न असा आहे की प्रश्न जे आहेत हे या ठिकाणी कठीण नसतात. हे फक्त आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये काठिण्य पातळी काय आहे, कुठली किती डेप्थ पर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे, किती बाउंड्री मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला एखादं रेफरन्स बुक घेतलं सर आणि वाचतोय आणि आपल्याला शास्त्रज्ञ बनायचं नाहीये. आपल्याला एवढं नॉलेज पाहिजे की आपली एक्झाम या ठिकाणी क्वालिफाय झाली पाहिजे आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आपण शासनामध्ये काम करणार आहे याच्यामध्ये जी तंत्रज्ञान आहे त्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. एवढं नॉलेज आपल्याला या ठिकाणी असायला पाहिजे, एवढी याची गरज आहे. चला तर अशा प्रकारे जे आहे ते आपण या ठिकाणी सिलेबस डिस्कशन या इलेक्ट्रिक व्हेकल्स बद्दल करू शकतो. जाते शेवटी सरते शेवटी मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, लक्षात घ्या योग्य स्ट्रॅटेजी. आपल्याकडे स्ट्रॅटेजी फक्त अभ्यास करून होत नाही. अभ्यास सर्वच लोक करतात, सर्वांनाच यश पाहिजे असते, पण अभ्यास करताना त्याची बेसलाईन, त्याची स्ट्रॅटेजी कशी आहे, त्यासोबतच त्याचा नियमित सराव आपल्याला करायचा आहे. एक्झाम खूप पुढे आहे, 2 दिवस आराम केला तर मित्रांसोबत फिरायला गेलो तर असं करू नका. याला ज्या वेळेस तुमची स्ट्रॅटेजी त्यासोबतच तुमचं कन्सिस्टंट एफर्ट, नियमित अभ्यास आणि त्याच्यात सतत सराव हेच तुम्हाला आरटीओ एमएएमएस 2026 मध्ये यश मिळवून देणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे, तुम्हाला जर हे व्हिडिओ सिरीज या ठिकाणी आवडत असेल, हे जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुम्ही तर या ठिकाणी व्हिडिओ बघताच आहेत. तुमच्या मित्रांपर्यंत हे जे कंटेंट आहे, हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या एक्झाम विषयीचे जे अपडेट्स आहेत हे मिळवण्यासाठी आमच्या या पर्टिक्युलर युट्यूब चॅनलला मला सबस्क्राईब करायचं आहे, न विसरता सबस्क्राईब करायचं आहे. एवढं सगळं बोलून तुम्हाला मी तुमच्या एक्झाम विषयी ज्या भरपूर साऱ्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. अभ्यास करत असाल, कुठूनही अभ्यास करत असाल, कुठलीही अकॅडमीची कोचिंग जॉईन केली असेल, स्वतः अभ्यास करत असाल
तरीही तुम्हाला जर काही महत्त्वाचं वाटत असेल, तर निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. असं काहीही नाही, की तुम्ही क्लास लावला म्हणूनच आमच्याकडनं गाईडन्स घेतलं पाहिजे. तुम्हाला जर तसंही गाईडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही जे आहे आमच्याशी संपर्क साधू शकता. ठीक आहे. तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी तुम्ही करत असलेल्या हार्ड वर्कसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. थँक यू. थँक यू सो मच.